आज आपण मराठीच्या दुसऱ्या सत्रामध्ये जो घटक आहे तो घटक म्हणजे समास. या समासाबद्दल आपण आजच्या तासिकेमध्ये त्या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. प्रथम आपल्याला समास असं म्हटलं की सामासिक शब्द कसा तयार होतो, त्यानंतर त्याचा विग्रह कसा होतो, या अनेक बाबी आपल्याला त्या ठिकाणी प्रथमतः त्या ठिकाणी समजून घ्यावे लागतात. आता पहिल्यांदा समास म्हणजे काय असं जेव्हा आपल्याला प्रश्न पडतो त्यावेळेस दोन किंवा दोन पेक्षा अधिक शब्दांच्या एकत्रीकरणाला समास असे त्या ठिकाणी म्हणतात. हे तुम्ही पाहिलंय, आपण शाळेमध्ये त्या ठिकाणी शिकलोच की हे त्या ठिकाणी की समासा संदर्भामध्ये आपण विचार करत असताना पण समास कशाला म्हणायचं तर दोन किंवा दोन पेक्षा अधिक शब्दाच्या एकत्रीकरणाला समास असे त्या ठिकाणी म्हणतात. आता दोन शब्द एकत्रीकरण असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, मग त्या दोन शब्दातून सामासिक शब्द तयार होतो. मग तो सामासिक शब्द कसा तयार होतो? शब्दाच्या एकत्रीकरणातून जो जोड शब्द तयार होतो त्या शब्दाला सामासिक शब्द असे म्हणतात. आता सामासिक शब्दाचा विग्रह कशाला म्हटलं जातं तर जो जोड शब्द तयार झालेला आहे तो जोड शब्दाची फोड करून सांगण्याच्या प्रक्रियेला समासाचा विग्रह असे त्या ठिकाणी म्हणतात. हे सामासिक शब्द कसा तयार झाला, समास कशाला म्हणायचं, त्याची फोड कशी करून सांगायची, या संदर्भामध्ये आपण माहिती पाहिल्यानंतर आपल्याला सामासिक शब्दाच्या संदर्भामध्ये असणारे जे प्रकार आहेत या प्रकाराबद्दल आपल्याला त्या ठिकाणी माहिती घ्यायची आहे. मग समासाचे एकूण मुख्य प्रकार आहेत 4. तर समासाचे मुख्य प्रकार 4 आहेत. समासाचे मुख्य प्रकार 4 आहेत. त्याच्यामधील पहिला प्रकार आहे अव्ययी भाव समास. अव्ययी भाव समास. दुसरा प्रकार आहे तत्पुरुष समास. तत्पुरुष समास. तिसरा प्रकार आहे द्वंद्व समास. द्वंद्व समास. आणि चौथा प्रकार आहे बहुविरही समास. बहुविरही समास. तर ठळकपणे आपल्याला त्या ठिकाणी ही समासाचे 4 प्रकार आहेत. पहिला आहे अव्ययी भाव समास, दुसरा आहे तत्पुरुष समास, तिसरा आहे द्वंद्व समास आणि चौथा आहे बहुविरही समास. आता या समासाचे प्रकार पडल्यानंतर किंवा आपण समासाचे प्रकार पाहिल्यानंतर आपल्याला प्रत्येक समासाचा तासिकेला विचार करायचा आहे. मग त्याच्यामध्ये अव्ययी भाव समास कसा असतो तर त्याच्यामध्ये अव्ययी भाव समासामध्ये
पहिले पद महत्वाचे असते, महत्वाचे असते. तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद महत्वाचे असते. द्वंद्व समास, तिसऱ्या द्वंद्व समासामध्ये दोन्हीही पदे महत्वाची असतात. आणि चौथ्या बहुविध समासामध्ये दोन्हीही पदे महत्वाची नसून त्या पदापासून वेगळाच अर्थ प्राप्त होतो, वेगळाच अर्थ प्राप्त होतो. तर अशा स्वरूपाने आपल्याला सामासिक शब्द पाहता येतात. तर आपल्याला पहिला जो आहे की अव्ययी भाव समास, या अव्ययी भाव समासिक शब्द जो असतो, या सामासिक शब्दामध्ये त्या ठिकाणी की पहिलं पद महत्वाचं असतं, दुसरं पद त्या ठिकाणी महत्वाचं नसतं. तत्पुरुष समासामध्ये त्या ठिकाणी काय, तर पहिलं पद महत्वाचं नसून दुसरं पद त्या ठिकाणी महत्वाचं असतं. म्हणजे इथं सांगितलं की हे दुसरं पद महत्वाचं. द्वंद्व समासामध्ये दोन्हीही पदे त्या ठिकाणी महत्वाची असतात. मग दोन्हीही पदे द्वंद्व समासामध्ये महत्वाचे असतात आणि बहुव्रीही समासामध्ये दोन्हीही पदे महत्वाची नसून, असं म्हटलंय, दोन्हीही पदे महत्वाची नसून त्या पदापासून वेगळाच अर्थ त्या ठिकाणी प्राप्त होतो, त्याला बहुविरही समास असे म्हणतात. मग आपल्याला सामासिक शब्द शिकत असताना की ह्या काही गोष्टी लक्षात त्या ठिकाणी घ्यायच्या आहेत. जेव्हा आपण अव्ययी भाव समासाचा विचार त्या ठिकाणी करतो, त्यावेळेस आपल्याला अव्ययी भाव समासामध्ये पहिलं पद महत्वाचं असतं, हे आपण लक्षात घ्यायचंय. जेव्हा आपण तत्पुरुष समासाचा विचार त्या ठिकाणी करू, त्यावेळेस आपल्याला दुसरे पद महत्वाचे असते, हे विचारात त्या ठिकाणी घ्यायचं आहे. द्वंद्व समासामध्ये आपल्याला काय करायचंय, तर दोन्हीही पदे त्या ठिकाणी महत्वाची असतात आणि दोन्ही पदे महत्वाची असतात, हे लक्षात त्या ठिकाणी घ्यायचंय. आणि बहुव्रीही समासामध्ये दोन्हीही पदे त्या ठिकाणी महत्वाची नसतात, परंतु त्यापासून आपल्याला वेगळाच अर्थ जेव्हा प्राप्त होतो, त्याला बहुव्रीही समास असे त्या ठिकाणी म्हटलं जातं. मग साधारणतः आपल्याला लक्षात ठेवायचे, अव्ययी भाव समास पहिले पद महत्वाचे, तत्पुरुष समास दुसरे पद महत्वाचे, द्वंद्व समास दोन्हीही पदे त्या ठिकाणी महत्वाची आणि बहुव्रीही समास दोन्ही पदे महत्वाची नसून वेगळाच अर्थ त्या ठिकाणी प्राप्त होतो, त्याला बहुव्रीही समास असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आता हे पाहिल्यानंतर आपल्याला अव्ययी भाव समास या संदर्भामध्ये त्या ठिकाणी विचार करायचा आहे की पहिले पद महत्वाचे असते, मग हा अव्ययी भाव समास कसा आपल्याला येतो, ते शब्द कसे असतात, या संदर्भामध्ये आपण विचार करणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला आपल्या त्या ठिकाणी आहे अव्ययी भाव समास. आता या समासामध्ये उदाहरणादाखल त्या ठिकाणी कशा स्वरूपाची सामासिक शब्द त्या ठिकाणी असतात, हे आपण त्या ठिकाणी पाहू. उदाहरणार्थ या ठिकाणी आपल्याला आमरण असा सामासिक शब्द आहे. दुसरा आजन्म,
तिसरा यथाशक्ती, चौथा प्रतिदिन, पाच घेऊ आपण उदाहरणादाखल. प्रतीक्षण, आता अशा स्वरूपाचे आपल्याला सामासिक शब्द त्या ठिकाणी दिलेले असतात. आता आपल्याला हे अव्ययी भाव समासाची उदाहरणे आहेत, हे कसं त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं हे आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. आता जेव्हा आपण या पहिल्या सामासिक शब्दाचा विचार करू, नेहमी लक्षात ठेवायचं की सामासिक शब्द त्या ठिकाणी कसा तयार होतोय, दोन किंवा दोन पेक्षा जास्त शब्दाच्या एकत्रीकरणाला सामासिक शब्द असे म्हणतात. मग दोन पेक्षा अधिक शब्दाचं एकत्रीकरण झालेला जो शब्द असतो तो सामासिक शब्द असतो. मग आता इथं आपल्याला इथं मरण असं त्या ठिकाणी की अव्ययी भाव समासाचं ते उदाहरण आहे. मग याच्यामध्ये त्या ठिकाणी की दोन शब्द कुठं आपल्याला कसे झाले, उदाहरणार्थ त्याची कोड जर आपण केली अधिक मरण असं त्या ठिकाणी कोड होईल. त्यानंतर अधिक जन्म अशी त्या ठिकाणी फोड होईल. त्यानंतर यथा अधिक शक्ती, त्यानंतर प्रति अधिक दिन, प्रति अधिक क्षण. आता हे झाली शब्दाची कोड. आपल्याला शब्दाची कोड कशासाठी करायची की सामासिक शब्दामध्ये दोन शब्दचं एकत्रीकरण झालेलं असतं आणि एकत्रितकरण होऊन एक सामासिक शब्द त्या ठिकाणी तयार झालेला असतो. आता उदाहरणार्थ जसं अधिक मरण असा त्या ठिकाणी शब्द आहे, तर ह्या दोन्हीचा मिळून मरण असा शब्द तयार झालेला आहे. मग तसंच आहे जन्म, यथाशक्ती, प्रतिदिन, प्रतीक्षण हे तशाच अनुषंगाने म्हणजे त्या ठिकाणी तयार शब्द झालेले आहेत. मग आता आपल्याला अव्ययी भाव समासामध्ये त्या ठिकाणी जेव्हा आपण हे शब्द पाहिले तर याच्यावरून शब्दावरून आपल्याला अव्ययी भाव समासाची व्याख्या त्या ठिकाणी करावी लागेल. तर व्याख्या करत असताना आपल्याला काय करावं लागेल, ज्या सामासिक शब्दातील पहिले पद महत्त्वाचे असते आणि ते क्रिया विशेषणासारखे असते, ते क्रिया विशेषणासारखे असते तेव्हा त्या सामासिक शब्दाला अव्ययी भाव समास असे म्हणतात. आता आपल्याला काय व्याख्या कशी आपण तयार केलेली आहे, ज्या सामासिक शब्दातील पहिले पद महत्त्वाचे असते आणि ते पद क्रिया विशेषणासारखे असते. मग क्रिया विशेषणासारखे, आता क्रिया विशेषण क्रियाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण क्रिया विशेषण असं त्या ठिकाणी म्हणतो. मग क्रियाबद्दल अधिक माहिती सांगणारा जो शब्द आहे त्याला क्रिया विशेषण म्हटल्यानंतर इथं त्या ठिकाणी की मरण असा शब्द आहे. मग अधिक मरण हे झाली शब्दाची कोड, परंतु आपल्याला परीक्षेमध्ये किंवा उत्तरामध्ये असं उत्तर त्या ठिकाणी नसतं. आपल्याला त्या ठिकाणी की ते शब्दाची कोड याच्यासाठी करायची की त्याच्यामध्ये दोन शब्द कसे आलेले आहेत. मग आता आपल्याला असं त्या ठिकाणी न करता या शब्दाचा सामासिक शब्दाचा विग्रह त्या ठिकाणी करायचा आहे. आता विग्रह करत असताना त्याचा विग्रह कशा स्वरूपाने त्या ठिकाणी होईल, तर मरे पर्यंत हा झाला सामासिक शब्दाचा विग्रह. आता हा सामासिक शब्दाचा काय झाला, विग्रह त्या ठिकाणी झाला. मग आता विग्रह जेव्हा त्या ठिकाणी आपण करतो मग आपल्याला परीक्षेमध्ये अव्ययी भाव समास
ओळखा म्हणून येतं. मग असं जर त्या ठिकाणी किंवा त्या समासाच्या विग्रह कोणता असं त्या ठिकाणी आपल्याला प्रश्न असतो, तर त्या ठिकाणी अमरण शब्दाचा त्या ठिकाणी सामासिक शब्दाचा विग्रह हा मरेपर्यंत अशा स्वरूपाने त्या ठिकाणी होत असतो. हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आता बघा, पहिला शब्द त्या ठिकाणी महत्वाचा आहे. आता जर मरे हा शब्द आपण झाकून टाकला तर काय होईल? पर्यंत, म्हणजे आपल्याला अर्थ त्या ठिकाणी प्राप्त होणार नाही. जेव्हा मरेपर्यंत या ठिकाणी आपण शब्द त्या ठिकाणी घेतल्यानंतर या शब्दाचा आपल्याला अर्थ प्राप्त होतो. म्हणून अव्ययी भाव समासामध्ये पहिले पद महत्वाचे असते असं त्या, आणि ते पद क्रिया विशेषणासारखे काम करते. तर आता हे झालं. दुसरं त्या ठिकाणी ते आजन्म. आता त्याच अनुषंगाने त्या ठिकाणी प्रश्न आपल्याला आहे की हे हा शब्द आहे, मग आजन्माचं काय होईल? तर त्याचा विग्रह आपल्याला जन्मापासून काय होईल? जन्मापासून. आता हा सामासिक शब्दाचा विग्रह त्या ठिकाणी झाला. आता विग्रह झाल्यानंतर याच्यामध्ये आजन्म म्हणजे की जन्मापासून. आता हा जन्म आणि पासून हे दोन शब्द त्या ठिकाणी आपल्याला तयार झाले. म्हणून त्या ठिकाणी की अव्ययी भाव समासामध्ये पहिलं पद त्या ठिकाणी महत्वाचं असतं. उदाहरणार्थ आता इथं जन्म आपण झाकून टाकला शब्द किंवा काढून टाकला तर पासून या शब्दाचा आपल्याला अर्थ त्या ठिकाणी प्राप्त होणार नाही. म्हणून पहिला त्या ठिकाणी शब्द काय असतो? महत्वाचा त्या ठिकाणी असतो. आता क्रिया विशेषणाचा कसा उपयोग केला जातो? आता साधारणतः तुम्हाला इथं त्या ठिकाणी लक्षात येईल. आपण या शब्दाचा जर विग्रह करतो की जेव्हा यथाशक्ती हा सामासिक शब्द आहे. आता इथं त्याचा विग्रह करताना काय होतं? शक्ती प्रमाणे. सामासिक शब्दाचं काय झालं? शक्ती प्रमाणे. आता शक्ती हा शब्द विशेषण आहे. मग शक्ती प्रमाणे त्या क्रिया विशेषण. तर क्रिया विशेषण शब्दाबद्दल अधिक माहिती त्या ठिकाणी सांगणारा शब्द आहे. मग शक्ती प्रमाणे असा त्याचा त्या ठिकाणी सामासिक शब्दाचा विग्रह झालेला आपल्याला दिसून येईल. आता प्रतिदिन. आता दिन म्हणजे काय? दिवस. मग आपल्याला त्या ठिकाणी प्रति म्हणजे काय? प्रत्येक दिवशी. काय शब्द होईल? प्रत्येक दिवशी. असा सामासिक शब्दाचा त्याचा विग्रह झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. आता प्रत्येक प्रतिक्षण हे जेव्हा आपण त्या ठिकाणी विचार करू त्यावेळेस प्रत्येक क्षणाला असा सामासिक शब्दाचा विग्रह त्या ठिकाणी होईल. बघा, आता जेव्हा आपण हा अव्ययी भाव समासाचा त्या ठिकाणी विचार करू त्यावेळेस आपल्याला अशा स्वरूपाचे शब्द त्या ठिकाणी येत असतात. म्हणजेच आता याच्यामध्ये आपल्याला काय शोधायचंय किंवा काय लक्षात ठेवायचंय, तर एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. अव्ययी भाव समासाची व्याख्यामध्ये आपल्याला सांगितले की जेव्हा पहिले पद महत्वाचे असते आणि ते क्रिया विशेषणासारखे असते. आणि मग क्रिया विशेषणासारखे असते म्हणजे क्रियाबद्दलची माहिती त्या ठिकाणी सांगितलेली असते. आता इथं सांगितले मरेपर्यंत, जन्मापासून, शक्तीप्रमाणे, प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणाला अशा स्वरूपाची त्या ठिकाणी शब्द जेव्हा येतात तेव्हा ती अव्ययी भाव समासाची त्या ठिकाणी काय असतात? उदाहरणे असतात किंवा त्या शब्दाचा अव्ययी भाव समास हा त्या ठिकाणी असतो. तर आता या अव्ययी भाव समासाच्या काही गोष्टी आपल्याला की ओळखण्यासाठी आणखीन काय करायचं आहे, तर काही गोष्टी त्या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. त्याच्यामध्ये साधारणतः आपल्याला सांगता येईल अव्ययी भाव समासात सामासिक शब्दामध्ये बहुधा कशाचा वापर केला जातो? तर स्थळ, काळ आणि रीत. आता
या सामासिक शब्दामध्ये बहुधा स्थळ दाखवलेलं असतं, काळ दाखवलेला असतो किंवा रीत दाखवलेली असते. जसं प्रत्येक क्षणी, प्रत्येक क्षणाला तिथं आपल्याला रीत त्या ठिकाणी दाखवलेली आहे असं त्या ठिकाणी म्हणता येतं. मग आपल्याला स्थळ, काळ, रीत हे जर त्या ठिकाणी शब्द समजले तर तो सामासिक शब्द प्रकार हा अव्ययी भाव समासामध्ये त्या ठिकाणी येतो असं आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आता हे झाले एक आयडिया. दुसरी आयडिया काय लक्षात ठेवायची तर अव्ययी भाव समासामध्ये आ, यथा आणि प्रति हे संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून आलेले असतात. लागून आलेले असतात. आता उपसर्ग म्हणजे काय तर शब्दाच्या अगोदर, मूळ शब्दाच्या अगोदर जर त्या ठिकाणी उपसर्ग लागला असेल तर त्याला उपसर्ग असे त्या ठिकाणी म्हणतात. मग आता इथं आपण त्या ठिकाणी म्हटलं होतं की मरण. आता मरण हा मूळ शब्द आहे. या मरणाच्या अगोदर म्हणजे की मूळ शब्दाच्या अगोदर हा काय लागलेला आहे त्याला उपसर्ग त्या ठिकाणी लागलेला आहे. मग जर आपल्याला त्याच्यातून काळ, स्थळ दिसत असेल, काळ दिसत असेल, रीत दिसत असेल शब्दामध्ये तर तो अव्ययी भाव समास असतो. त्यानंतर आपल्याला अव्ययी भाव समासासाठी आणखी ओळखण्यासाठी काय लक्षात ठेवायचंय तर साधारणतः अशा स्वरूपाचे उपसर्ग त्याला लागलेले असतात. आ, यथा, प्रति हे संस्कृत भाषेतील उपसर्ग त्याला लागून आलेले असतात. तेव्हा अव्ययी भाव समासाचं तो उदाहरण असतं किंवा तो अव्ययी भाव समासाचा शब्द त्या ठिकाणी असतो असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येतं. तर अव्ययी भाव समासामध्ये जर आपण विचार केला तर पहिले पद महत्वाचे ते क्रिया विशेषणाचे कार्य करते आणि क्रिया विशेषणाचं कार्य त्या ठिकाणी आपल्याला क्रिया विशेषणाचं कार्य करत दिसणारा जो शब्द आहे किंवा अशा स्वरूपाचे जे सामासिक शब्द असतात ते अव्ययी भाव समासाचे उदाहरणे त्या ठिकाणी असतात. आता आपल्याला पुस्तकामध्ये अशा स्वरूपाचे अनेक शब्द आहेत की उपसर्ग लागून आलेले आ, यथा, प्रति त्या ठिकाणी आपल्याला आणखी आकंठ असं सांगता येईल. त्यानंतर आजन्म असं त्या ठिकाणी सांगता येईल. असे कितीतरी शब्द त्या ठिकाणी आपल्याला पुस्तकामध्ये त्या ठिकाणी आहेत. जर तुम्ही आ, यथा, प्रति हे उपसर्ग लागून जर शब्द बनलेले असतील तर ते अव्ययी भाव समासाचं उदाहरण आहे असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. तर अशा स्वरूपाने अव्ययी भाव समासा संदर्भामध्ये आपल्याला त्या ठिकाणी की ह्या काही आयडिया लक्षात घेऊन अव्ययी भाव समास आपल्याला त्या ठिकाणी सोडवता येईल. आता अव्ययी भाव समास हा प्रकार त्या ठिकाणी आपण इथं थांबतोय. अव्ययी भाव समासा संदर्भामध्ये आता आपल्याला दुसरा प्रकार त्या ठिकाणी पाहायचा आहे. दुसरा प्रकार म्हणजे त्या ठिकाणी की त्याच्यातला तत्पुरुष समास. आता याच्यामध्ये आपल्याला अव्ययी भाव समासामध्ये प्रकार त्या ठिकाणी दिलेले नाही. तर अव्ययी भाव समास हा एकच भाग त्या ठिकाणी भागामध्ये त्या ठिकाणी आहे. परंतु तत्पुरुष समासामध्ये आपल्याला त्याचे प्रकार त्या ठिकाणी दिलेले आहेत. ते प्रकार देखील आपण त्या ठिकाणी पाहणं जरुरीचं आहे की ते तत्पुरुष समास कशा स्वरूपाने त्या ठिकाणी होतो. तर याच्यामध्ये त्या ठिकाणी की उदाहरणार्थ तत्पुरुष प्रकार दुसरा तत्पुरुष समास. आता तत्पुरुष समासाची व्याख्या आपण मग पाहिली किंवा
तत्पुरुष समासामध्ये काय असतं या संदर्भात पाहिले की तत्पुरुष समासामध्ये पहिलं पद महत्वाचं नसून दुसरं पद त्या ठिकाणी महत्वाचं असतं. असा जेव्हा सामासिक शब्द त्या ठिकाणी असतो किंवा ते दिसून आपल्याला सामासिक शब्दावरून दिसून येतं त्याला त्या ठिकाणी आपण तत्पुरुष समास असे म्हणतो. मग उदाहरणार्थ महाराष्ट्र, आता अशा स्वरूपाचा त्या ठिकाणी शब्द आहे. तर याच्यामध्ये दुसरा शब्द त्या ठिकाणी महत्वाचा आहे. कोणता शब्द महत्वाचा आहे? दुसरा. मग महा हा शब्द महत्वाचा नसून त्या ठिकाणी राष्ट्र हा शब्द त्या ठिकाणी महत्वाचा आहे. मग राष्ट्र हा शब्द महत्वाचा त्या ठिकाणी आहे. त्याच्याशिवाय आपल्याला की राष्ट्र महाराष्ट्र असं त्या ठिकाणी आपल्याला तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद त्या ठिकाणी महत्वाचं असतं अशी व्याख्या त्या ठिकाणी आपल्याला करता येते. ज्या सामासिक शब्दातील दुसरे पद महत्वाचे असते त्या सामासिक शब्दाला तत्पुरुष समास असे त्या ठिकाणी म्हटलं जातं. आता तत्पुरुष समास शब्दांचा विग्रह कशा स्वरूपाने आपल्याला करायचा आहे तर तत्पुरुष समासामध्ये काय असतं तर तत्पुरुष समासाचा विग्रह करत असताना आपल्याला त्या ठिकाणी ती विभक्तीचा विचार करावा लागतो. आता विभक्तीचा विचार त्या ठिकाणी जेव्हा करावा लागतो त्यावेळेस आपल्याला विभक्ती त्या ठिकाणी महत्वाची आहे. आता विभक्ती जसं प्रथमा द्वितीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी आणि संबोधक ह्या ज्या त्या ठिकाणी की आपल्याला विभक्तीचे प्रत्यय आहेत त्या प्रत्ययाचा आपल्याला विचार करावा लागतो. जेव्हा सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्या ठिकाणी आपल्याला विभक्ती प्रत्यय लागून सामासिक शब्दाचा विग्रह करावा लागतो. आता विभक्ती प्रत्यय मग त्या ठिकाणी की जसं आपण पाहिलं की प्रथमा विभक्तीमध्ये विभक्ती नाहीये म्हणजे की एक वचन नाही आणि एक वचन नाही. द्वितीय विभक्तीमध्ये जर आपण पाहिलं तर सलाते सलानाते म्हणजे एक वचन सलाते आणि एक वचन सलानाते. तृतीयाची जर त्या ठिकाणी पाहिली नेयेशी नी नी ई सी ई ही त्या ठिकाणी आपल्याला त्याची विभक्ती सांगता येते. त्यानंतर आपल्याला चतुर्थीची सलानाते सलानाते अशा स्वरूपाची चतुर्थी त्याच्यामध्ये त्यानंतर चतुर्थीची सांगता येते सलाते सलानाते. पंचमीची त्या ठिकाणी ऊन हुन त्यानंतर षष्टीची चाची चे चाची चे आणि सप्तमीचे त ई आ त ई आ. आता या विभक्तीचा आपल्याला विचार करून सामासिक शब्दाचा विग्रह त्या ठिकाणी कशा स्वरूपाचा होतो या संदर्भामध्ये त्या ठिकाणी आपल्याला माहिती घ्यायची आहे. उदाहरणार्थ आता आपण पहिला जो भाग पाहणार आहोत तर द्वितीय विभक्ती लागून तत्पुरुष सामासिक शब्दाचा कसा त्या ठिकाणी विग्रह होतो. द्वितीय विभक्ती आता द्वितीय विभक्ती तत्पुरुष समास त्याला प्रकारामध्ये त्या ठिकाणी येतं तत्पुरुष समास. मग द्वितीय आपल्याला विभक्ती वापरायची तर त्याचे उदाहरण त्या ठिकाणी आपल्याला इथं घेता येतील. उदाहरणार्थ सुख प्राप्त असं उदाहरण घेऊ आपण. सुख प्राप्त. दुसरं त्या ठिकाणी उदाहरण आहे धन प्राप्त. धन प्राप्त. आता दोन उदाहरणं आपण त्या ठिकाणी घेतलेली आहेत. तर या सामासिक शब्दाचा आपल्याला विग्रह करायचा. आपण पाहिलं की तत्पुरुष समासामधील पहिले पद महत्वाचे नाही तर दुसरे पद त्या ठिकाणी महत्वाचे आहे. पहिले पद महत्वाचे नाही दुसरे पद महत्वाचे आहे. मग सामासिक शब्दाचा विग्रह करताना
आपल्याला अशा अनुषंगानं आता विभक्तीचा उपयोग करावा लागतो. आता उदाहरणार्थ इथं आपण सांगितले की सुखाला प्राप्त. आता सुखाला प्राप्त, आता इथं काय केले आहे आपण ला ही विभक्ती घेतलेली आहे. ला ही काय आहे विभक्ती. मग तत्पुरुष समासामध्ये जेव्हा आपल्याला सामासिक शब्दाचा विग्रह करायचा असतो तेव्हा विभक्ती त्या सामासिक शब्दाला विभक्ती लावूनच आपल्याला सामासिक शब्दाचा विग्रह करता येतो. मग त्याच्यामध्ये आपण आता हे द्वितीय विभक्तीचं उदाहरण त्या ठिकाणी पाहतो. जसं धन प्राप्त, तर इथं देखील आपल्याला काय सांगता येईल धनाला प्राप्त. आता ला ही विभक्ती त्या ठिकाणी लागली. मग ला ही विभक्ती कोणत्या प्रकारातली आहे तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की द्वितीय विभक्ती तत्पुरुष समास हा आहे. मग आपल्याला विचारलं जातं की हा कोणता तत्पुरुष समास आहे, द्वितीय तत्पुरुष समास आहे का तृतीय तत्पुरुष समास आहे. तर विचारला जातो त्यावेळेस आपल्याला लक्षात आलं पाहिजे की या सामासिक शब्दाचा जेव्हा विग्रह केलेला आहे तेव्हा त्याला विभक्ती प्रत्यय लागलेला आहे. आणि विभक्ती प्रत्यय जर त्या ठिकाणी द्वितीयाचे त्या ठिकाणी लागले असतील स ला ते, स ला ना ते असे जर विभक्ती प्रत्यय लागले असतील तर त्यावेळेस आपल्याला तत्पुरुष समासामधील त्या ठिकाणी द्वितीय तत्पुरुष च उदाहरण आहे असं त्या ठिकाणी सांगता येईल. आता याचे प्रकार त्या ठिकाणी आले आहेत म्हणून आपण असे दोन दोन उदाहरणं त्या ठिकाणी घेतलेली आहेत. आता उदाहरणार्थ द्वितीय संपल्यानंतर आपल्याकडे विभक्ती त्या ठिकाणी की तृतीय विभक्तीमध्ये त्या ठिकाणी कशा स्वरूपाचे सामासिक शब्द असतात. आता तृतीय विभक्तीमध्ये तर तृतीय विभक्तीमध्ये आपल्याला सामासिक शब्द अशा स्वरूपाचे असतात. भक्तीने भक्ती मनुष, त्यानंतर दुसरा शब्द आहे तोंड पाठ. आता नेहमी आपल्याला विचार करायचा की दुसरा शब्द त्या ठिकाणी महत्वाचा वंश आहे पाठ आहे. मग आपण तत्पुरुष समासाचा विचार करतो त्यावेळेस या सामासिक शब्दाचा विग्रह करत असताना आपल्याला त्या ठिकाणी काय पाहायचं आहे तर त्या ठिकाणी की आपल्याला विभक्तीचा उपयोग त्या ठिकाणी करायचा आहे. तर साधारणतः भक्ती वंश, आता आपल्याला त्या सामासिक शब्दाचा विग्रह कसा करता येईल भक्ती ने वंश. आता दुसरे तोंड पाठ, तोंडाने पाठ अशा स्वरूपाचा आपल्याला सामासिक शब्द त्या ठिकाणी तोंडाने पाठ. आता हे झाले विग्रह. आपण आता या विग्रह करत असताना कोणत्या विभक्तीचा उपयोग केलाय तर तृतीय विभक्तीचा आपण विचार केलेला आहे. मग तृतीय विभक्ती कोणती तर आपल्याला ने ये सी अशा स्वरूपाचे त्या ठिकाणी की सी ई ही तृतीय विभक्तीचे प्रकार त्या ठिकाणी आहेत. विभक्तीचे प्रत्यय आहेत. ते प्रत्यय लागूनच शब्दाचा विग्रह त्या ठिकाणी होतो. मग इथं दोन उदाहरण दाखल घेतलंय की भक्तिवंश, भक्तीने हा त्या ठिकाणी विभक्ती प्रत्यय लागलेला आहे. तोंडाने ने हा विभक्ती प्रत्यय लागलेला आहे आणि त्या सामासिक शब्दाचा अशा स्वरूपाने आपल्याला विग्रह करता येतो. तर या आता तत्पुरुष समासामध्ये हा जो प्रकार आहे ने जेव्हा विभक्ती लागते मग आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं की द्वितीयामध्ये कोणती विभक्ती लागते ला लागते. आता तृतीयामध्ये कोणती लागते ने लागते. मग हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. जर ने प्रत्यय लागत असेल तर तत्पुरुष समासामधला तृतीय विभक्ती तत्पुरुष समास हा त्याच्यातला प्रकार आहे. ला प्रत्यय लागत असेल तर तत्पुरुष समासामधला द्वितीय विभक्ती तत्पुरुष समास आहे असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल किंवा तसं त्याचं उत्तर त्या ठिकाणी आपल्याला लिहावं लागेल.
आता त्यानंतर आपल्याला तिसरा प्रकार आहे त्या ठिकाणी त्याच्यामधला आहे, त्याच्यामध्ये चतुर्थी. चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास. आता चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास हा त्याच्यातला तत्पुरुष समासातला प्रकार आहे. मग आता हा प्रकाराचा कशा स्वरूपाची याची वाक्य त्या ठिकाणी येतात, तर इथं बघा, क्रीडा गण असा शब्द आहे. दुसरा त्या ठिकाणी आहे पोळ पाठ. आता अशा स्वरूपाचे दोन सामासिक शब्द आपण काय पाहतोय, तर चतुर्थी विभक्ती संदर्भात, चतुर्थी विभक्ती संदर्भात जेव्हा आपण विचार करू तेव्हा चतुर्थीची त्या ठिकाणी की विभक्ती काय आहे, स ला ते, स ला ना ते. आता हे विभक्ती प्रत्यय आहेत, पण आपण जेव्हा या शब्दांचा त्या ठिकाणी सामासिक शब्दांचा विग्रह करत असताना आपल्याला हे प्रत्यय त्या ठिकाणी वापरता येणार नाही. आता मग काय वापर, या सामासिक शब्दाचा विग्रह करत असताना मग काय वापरावं लागेल, तर आपल्याला शब्दयोगी अव्ययामधील चतुर्थी विभक्ती जी आहे ती साठी असते. साठी हा शब्द त्या ठिकाणी आहे, शब्दयोगी अव्ययाची विभक्ती साठी. आणि मग या आपल्याला शब्दाचा त्या ठिकाणी काय करावं लागेल, उपयोग त्या ठिकाणी करावा लागेल. मग आता साठी जेव्हा आपल्याला प्रत्यय लावायचा आहे तेव्हा क्रीडांगण या शब्दाचा आपल्याला सामासिक विग्रह त्या ठिकाणी करत असताना काय करावं लागेल, क्रीडेसाठी अंगण, क्रीडेसाठी अंगण. आता थोडस इथं आपल्याला काय करायचंय, लक्ष द्यायचे. आता इथं आपण पाहिलं तर चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास पाहतो. मग चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समासामध्ये प्रत्यय जर पाहिले तर त्या ठिकाणी कसे आहेत, सलाते सलानाते. मग त्या विभक्ती प्रत्यय तर लागला नाही, मग याचा विभक्ती प्रत्यय कसा त्या ठिकाणी म्हणायचं की हा चतुर्थी विभक्ती प्रत्यय आहे. तर एक लक्षात ठेवायचं, आपण जेव्हा चतुर्थी विभक्ती मध्ये त्या ठिकाणी शब्दयोगी अव्ययाची जी विभक्ती आहे, शब्दयोगी अव्ययामधली साठी ही विभक्ती आहे, या साठी विभक्तीचा प्रत्यय त्या ठिकाणी लावून आपण सामासिक शब्दाचा विग्रह त्या ठिकाणी करत असतो. आणि जेव्हा क्रीडेसाठी अंगण असं साठी शब्द त्या ठिकाणी येईल त्यावेळेस त्या ठिकाणी की त्या सामासिक शब्दाचा प्रकार हा चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास असतो. हे देखील आपण त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आता उदाहरणार्थ दुसरा देखील तसाच आहे, पोळपाट. पोळपाटामध्ये त्या ठिकाणी की पोळी साठी पाठ. आता त्याचा देखील असंच होतो की आता इथं देखील काय लागलेले आहे, साठी हा शब्द त्या ठिकाणी प्रत्यय त्या ठिकाणी लागलेला आहे. मग आपल्याला फक्त चतुर्थी विभक्ती मध्ये लक्षात घ्यायचं आहे, चतुर्थी विभक्ती मध्ये आपण शब्दयोगी अव्ययाची विभक्ती वापरून सामासिक शब्दाचा त्या ठिकाणी विग्रह करत असतो. हा झाला चतुर्थी सामासिक शब्द तत्पुरुष समास. आता आपल्याला पुढचा प्रकार त्या ठिकाणी पाहायचा आहे, आता पुढचा जो प्रकार आहे चौथा, पंचमी. पंचमी विभक्ती तत्पुरुष समास.
आता पंचमी विभक्ती तत्पुरुष समासातलं त्या ठिकाणी कशा स्वरूपाची उदाहरणं त्या ठिकाणी येतात, तर साधारणतः ऋण मुक्त हा सामासिक शब्द त्या ठिकाणी आहे आणि दुसरा आहे रोगमुक्त. रोगमुक्त. आता हा सामासिक शब्द आहे, या सामासिक शब्दाचा विग्रह आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. मग विग्रह करत असताना आपल्याला पंचमी विभक्ती मधील प्रत्यय त्या ठिकाणी माहित असणं गरजेचं आहे. आता पंचमी विभक्ती मधील प्रत्यय कोणते असतात, ऊन हुन. हे जर प्रत्यय आपल्याला लक्षात आले तर याचा सामासिक शब्दाचा विग्रह करताना आपल्याला सहज त्या ठिकाणी शक्य आहे. मग इथं त्या ठिकाणी काय होईल सामासिक शब्दाचा विग्रह, तर ऋणातून मुक्त. काय, ऋणातून मुक्त. आणि दुसरा रोगमुक्त. रोगातून मुक्त. आता बघा इथं तून हा प्रत्यय लागलेला आहे. आता आपण लक्षात घ्यायचंय की आपण वाचन करत असताना विभक्तीची प्रत्यय पाहत असताना त्या ठिकाणी आपल्याला मुलांना असा प्रश्न त्या ठिकाणी पडतो की तर पंचमी विभक्तीमध्ये तर ऊन हुनच आहे आणि इथं तर ऊन हुन कुठंच त्या ठिकाणी प्रत्यय लागलेला नाही. तर आता इथं प्रत्यय लागलेला आहे पण ते आपल्याला समजून त्या ठिकाणी येते. तुम्ही जर ऋण ऋणातून तून ऊन ऊन हा अशा स्वरूपाचा त्याचे आपल्याकडे त्या ठिकाणी उच्चार होतो की ऊन म्हणजे की ऋणातून रोगातून. आता तून हा त्या ठिकाणी प्रत्यय त्या ठिकाणी लागतो म्हणून त्याला पंचमी विभक्ती असा आहे. तो तत्पुरुष समासातला प्रकार आहे हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आता त्यानंतर आपल्याला षष्ठी विभक्ती. आता दोनच उदाहरण घेतो कारण त्याचे प्रकार त्या ठिकाणी आपल्याला संपवायचे. षष्ठी विभक्ती मध्ये आपल्याला काय सांगता येते, तर षष्ठीचे काय प्रत्यय आहेत, चा ची चे. चा ची चे असे त्या ठिकाणी एक वचन आणि एक वचन त्या ठिकाणी आहे. तर षष्ठी विभक्ती त्या ठिकाणी कशा स्वरूपाची आहे, तर षष्ठी विभक्ती तत्पुरुष समास. आता षष्ठी विभक्ती तत्पुरुष समास हा कशा स्वरूपाचा आहे या संदर्भामध्ये जेव्हा आपण उदाहरण त्या ठिकाणी घेऊ त्यावेळेस उदाहरणार्थ राज पुत्र. दुसरं उदाहरण आहे देव पूजा. आता हे उदाहरण आपण त्या ठिकाणी घेतले तर याचा विग्रह करत असताना आपल्याला सामासिक शब्दाचा विग्रह त्या ठिकाणी कसे करणार आहोत, तर राजाचा पुत्र. त्या ठिकाणी अशा स्वरूपाने आपण सामासिक शब्दाचा त्या ठिकाणी विग्रह राज्याचा पुत्र. त्यानंतर देवपूजा. त्या ठिकाणी की देव पूजे संदर्भात आपण काय त्याचे त्या ठिकाणी विग्रह करणार आहोत, देवाची पूजा. आता बघा चा ची हे जे त्या ठिकाणी विभक्ती प्रत्यय आहेत हे विभक्ती प्रत्यय लावून आपण सामासिक शब्दाचा विग्रह केलेला आहे. म्हणून हा सामासिक शब्दाचा प्रकार षष्ठी विभक्तीचा आहे हे आपल्याला त्या ठिकाणी सांगणं त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. म्हणजे आता एकंदरीत तुम्ही हे जे प्रकार पाहता ते प्रथमा द्वितीय तृतीय चतुर्थी पंचमी त्या ठिकाणी षष्ठी, आपण षष्ठी पर्यंत त्या ठिकाणी आलो. म्हणजे आपल्याला काय माहित असलं पाहिजे, विभक्ती प्रत्यय पाठ असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण विभक्ती प्रत्यय आपल्याला लक्षात आला की तत्पुरुष समासातला प्रकार कोणताही आपल्याला ओळखता त्या ठिकाणी येतो. हे त्या ठिकाणी आपल्याला
लक्षात घ्यायचं आहे. आता आपण शेवटचं त्या ठिकाणी विभक्ती राहिलेली आहे ती राहिली सप्तमी. आता तत्पुरुष समासामधील सप्तमी विभक्ती तत्पुरुष समास. आता या प्रकारामध्ये ही सप्तमी, आता आपल्याला सप्तमीची त ई आ त ई आ त्या ठिकाणी अशा स्वरूपाची विभक्ती प्रत्यय त्या ठिकाणी आहेत. मग ते विभक्ती प्रत्यय आपल्याला माहित असलं असेल तर आपण लगेच त्या ठिकाणी की त्याची उदाहरण त्या ठिकाणी घेऊ की त्याचा उपयोग कसा केला जातो त्या विभक्तीचा. उदाहरणार्थ वन भोजन. दुसरं उदाहरण आहे पान कोंबडा. पान कोंबडा. आता या दोन्ही शब्दाचा आपल्याला विग्रह त्या ठिकाणी करायचा आहे. त्यावेळेस आपल्याला आता आपण इथं सप्तमी विभक्ती तत्पुरुष समास या संदर्भामध्ये विचार करतोय. त्यावेळेस आपल्याला सप्तमीचे प्रत्यय वापरून त्या ठिकाणी काय करायचं, सामासिक शब्दाचा विग्रह त्या ठिकाणी करायचा आहे. मग आता इथं सामासिक शब्दाचा विग्रह करत असताना कशा स्वरूपाचा होईल, तर मनातील भोजन. मनातील भोजन अशा स्वरूपाचा त्या ठिकाणी सामासिक शब्दाचा विग्रह त्या ठिकाणी झालेला दिसून येईल. आता तशाच अनुषंगाने पान कोंबडा, तर आता आपल्याला इथं काय करता येईल, पाण्यातील कोंबडा. तर पाण्यातील कोंबडा, आता बघा पाण्यातील ल हे विभक्ती प्रत्यय लागलेले आहेत आणि हे विभक्ती प्रत्यय लागून सामासिक शब्दाचा काय झालेला आहे, विग्रह त्या ठिकाणी झालेला आहे. जर आपल्याला तत्पुरुष समासामध्ये आपण आतापर्यंत जी माहिती त्या ठिकाणी घेतलेली आहे त्या माहितीच्या संदर्भात जर आपण पहिल्यापासून आणखी त्याचा विचार केला तर आपल्याला त्या ठिकाणी की ज्या समासातील पहिले पद महत्वाचे नसून दुसरे पद महत्वाचे असते आणि त्या समासामधील त्या ठिकाणी सामासिक शब्दाचा विग्रह करताना विभक्ती प्रत्ययाचा वापर करून सामासिक शब्दाचा विग्रह करावा लागतो. मग आता विग्रह करावा लागतो, मग आपल्याला प्रत्यय त्या ठिकाणी की विभक्तीचा तर उपयोग करत असताना आपल्याला द्वितीयापासून करायचा आहे, कारण प्रथमाला विभक्तीच नाहीये. प्रथमा नाही आणि संबोधन हे दोन विचार करायचा नाही, पण बाकीच्या ज्या सगळ्या विभक्ती आहेत द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी या सगळ्याचा आपल्याला विचार करायचा आहे आणि त्याचे प्रत्यय मात्र आपल्याला त्या ठिकाणी समजले पाहिजे. जर आपल्याला प्रत्यय त्या ठिकाणी पाठ असतील तर सामासिक शब्दाचा विग्रह करताना अगदी सोपा त्या ठिकाणी पद्धत आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी आहे. आता अशा स्वरूपाने त्याचे प्रकार त्या ठिकाणी पडतात. तर इथं आपला दुसरा जो प्रकार आहे तो पुरुष समास इथं त्या ठिकाणी आपण संपूया. आता याचे उदाहरण थोडी त्या ठिकाणी दोन उदाहरण त्या ठिकाणी, कारण सगळ्या प्रकाराला आपल्याला त्या ठिकाणी की जायचंय त्या प्रकारापर्यंत आणि तो प्रकार आपल्याला समजून घ्यायचा आहे. आता पुढचा जो प्रकार त्या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये द्वंद्व समास त्या ठिकाणी आहे. आता तिसरा प्रकार आहे हा द्वंद्व समास. आता ह्या द्वंद्व समासचा जो प्रकार आहे याची आपल्याला अगोदर व्याख्या तयार करायची की द्वंद्व समास म्हणजे काय. ज्या सामासिक शब्दामध्ये दोन्हीही शब्द महत्वाचे असतात, ज्या सामासिक शब्दातील दोन्हीही पदे त्या ठिकाणी महत्वाची असतात तेव्हा त्या सामासिक शब्दाला
द्वंद्व समास असे त्या ठिकाणी म्हणतात. मग दोन्ही पदे त्या ठिकाणी महत्वाची. आता आतापर्यंत आपण पहिलं पद महत्वाचं आहे अव्ययी भाव समास, दुसरं पद महत्वाचं आहे तत्पुरुष समास. आता आपल्याला काय सांगितलंय द्वंद्व समासामध्ये, तर द्वंद्व समासामध्ये आपण त्या ठिकाणी पाहतोय की द्वंद्व समासाची जेव्हा उदाहरण त्या ठिकाणी येतं आपल्याला शब्द समासात सामासिक शब्द येतो तेव्हा त्या सामासिक शब्दातील दोन्हीही शब्द त्या ठिकाणी महत्वाची असतात. आता त्याचं उदाहरण दाखल आपण इथं घेऊ की आई वडील असं एक उदाहरण त्या ठिकाणी घेऊ. दुसरं उदाहरण त्या ठिकाणी आपण घेऊ स्त्री पुरुष. तिसरं उदाहरण त्या ठिकाणी घेऊ नाक डोळे. आता उदाहरणादाखल आपण तीन त्या ठिकाणी उदाहरण सामासिक शब्द घेतलेले आहे. आता याच्यामध्ये आपल्याला दोन्ही आता द्वंद्व समासामध्ये पाहत असताना की इथं म्हटलेलं आहे की ज्या सामासिक शब्दामध्ये दोन्ही पदे त्या ठिकाणी महत्वाची असतात त्याला द्वंद्व समास असे म्हणतात. उदाहरणार्थ इथं जर आपण थोडंसं कोड करून त्या ठिकाणी पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल दोन्ही पदे कशी महत्वाची आहेत. तर उदाहरणार्थ आई आणि वडील म्हणजे की आई जेवढी महत्वाची आहे तेवढे वडील देखील काय आहेत महत्वाचे आहेत. स्त्री पुरुष स्त्री जेवढी महत्वाची आहे तेवढे पुरुष देखील महत्वाचे आहेत. नाक डोळे जसं नाक महत्वाचं आहे तसं डोळे देखील त्या ठिकाणी महत्वाचे आहेत. म्हणजे ज्या सामासिक शब्दामध्ये दोन्हीही पदे त्या ठिकाणी महत्वाची असतात त्या समासाला द्वंद्व समास असे त्या ठिकाणी म्हटलं जातं. मग आता या द्वंद्व समासाचा विग्रह करत असताना आपल्याला त्या ठिकाणी कसा विग्रह त्या ठिकाणी करायचा या शब्दाचा, तर आता इथं आई आणि वडील असा त्या ठिकाणी विग्रह आपल्याला करता येईल. स्त्री पुरुष स्त्री आणि पुरुष असा सामासिक शब्दाचा विग्रह होतो. आता नाक व डोळे अशा स्वरूपाने सामासिक शब्दाचा विग्रह होतो. आता आपल्याला जेव्हा आपण द्वंद्व सामासिक शब्दाचा विग्रह करत असतो त्यावेळेस आपण उभयान्वयी अव्ययाचा उपयोग करत असतो. आता उभयान्वयी अव्यय कोणते आणि व हे उभयान्वयी अव्यय आहेत आणि या उभयान्वयी अव्ययातला त्या ठिकाणी की प्रकार आहे. आता जेव्हा आणि व हा प्रत्यय लागून सामासिक शब्दाचा जर विग्रह होत असेल तर त्या सामासिक शब्दाला त्या ठिकाणी काय म्हटलं जातं इतरे तर द्वंद्व समास असं म्हटलं जातं. आता मग आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की आता इथं सर व कसं लागलं आणि इथं आणिच लागलं. आता सामासिक शब्दाचा विग्रह करत असताना जसं आई आणि वडील स्त्री आणि पुरुष आणि इथं आपण वापरलं नाक व डोळे. तर उभयान्वयी अव्ययाचा प्रकारामध्ये आणि व ह्या उभयान्वयी अव्यय वापरून ज्या सामासिक शब्दाचा विग्रह केला जातो त्या सामासिक त्या सामासिक शब्दातील द्वंद्व समासामधला इतरे तर द्वंद्व समासाचा तो प्रकार असतो. हे आपण त्या ठिकाणी लक्षात घ्यायचे. मग इथं तुम्हाला अडचण येणार नाही आणि इथं आणिच का वापरला इथं वच का वापरला.
मग आपल्याला द्वंद्व सामासिक शब्दात द्वंद्व सामासिक शब्दाचा विग्रह करताना उभयन्वयी अव्ययाचा उपयोग करावा लागतो. याच्यात देखील प्रकार आहेत आपल्या तुम्ही अभ्यासलेला आहे पुस्तकामध्ये. याच्यात देखील मग हा पहिला जो प्रकार आहे द्वंद्व समासाचा, हा प्रकार त्या ठिकाणी आपल्याला आणि व या दोन उभयन्वयी अव्ययाचा उपयोग करून आपण सामासिक शब्दाचा त्या ठिकाणी विग्रह करत असतो. त्यावेळेस त्याचा प्रकार त्या ठिकाणी कोणता असतो? इतरेतर द्वंद्व समासाचा तो प्रकार असतो. जर विचारलं तर त्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे की इतर द्वंद्व समास किंवा वैकल्पिक द्वंद्व समास, समाहारी द्वंद्व समास असे जर त्या परीक्षेत प्रश्न विचारले तर आपल्याला त्या गोष्टी माहित असणं महत्त्वाचं आहे. त्याचा प्रकार. आणि साधा जर विचारलं तर त्या ठिकाणी आई वडील या सामासिक शब्दाचा विग्रह आई आणि वडील त्या ठिकाणी आहे. तर हे आपल्याला लगेच सामासिक शब्दाचा विग्रह करा असं म्हटलं तर आपण लगेच लिहू आई आणि वडील. त्याच्या प्रकारात आपल्याला जायची गरज नाही. पण जेव्हा आपल्याला त्या ठिकाणी की प्रकार त्याचे विचारले जाते तेव्हा मात्र आणि व हे जेव्हा उभयन्वयी अव्ययाचा वापर करून सामासिक शब्दाचा आपण विग्रह करत असतो तेव्हा मात्र त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी इतरेतर द्वंद्व समास त्या ठिकाणी त्याचा प्रकार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर अशाच रूपाने हा आपल्याला पहिला प्रकार त्या ठिकाणी सांगता येतो. आता त्याच्यामध्ये देखील आता उभयन्वयी अव्यय काही दोनच नाही तर आणि व एवढे नाही तर त्याचे अनेक त्या ठिकाणी की प्रकारामध्ये त्या ठिकाणी शब्द आहेत. उदाहरणार्थ वैकल्पिक द्वंद्व समास आपण त्या ठिकाणी आता इथं त्याचं उदाहरण घेऊ. वैकल्पिक द्वंद्व समास. आता बघा द्वंद्व समास आणि द्वंद्व समासाचा हा दुसरा प्रकार आहे. दुसरा प्रकार कोणता आहे? वैकल्पिक द्वंद्व समास. मग वैकल्पिक द्वंद्व समासाच्या प्रकारात जेव्हा आपण त्या ठिकाणी जाणार आहोत तेव्हा इथं कोणता प्रत्यय त्या ठिकाणी लागतो हेही आपल्याला त्या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे. त्या ठिकाणी उदाहरणार्थ वा किंवा अथवा आता हे उभयन्वयी अव्यय आहेत. वा किंवा अथवा ही उभयन्वयी अव्ययातला त्या ठिकाणी प्रकार आहे. मग जसं आपण पहिल्यांदा त्या ठिकाणी पाहिलं की इतर द्वंद्व समासामध्ये आणि व हा प्रत्यय लावून सामासिक शब्दाचा विग्रह केला जातो. तसं वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये कशा स्वरूपाची उदाहरणे त्या ठिकाणी असतात ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे. उदाहरणार्थ बरे वाईट. दुसरं उदाहरण त्या ठिकाणी घेऊ पाप पुण्य. आता अशा स्वरूपाची त्या ठिकाणी दोन उदाहरणं आपण त्या ठिकाणी घेऊ. आता या दोन उदाहरणाचा त्या ठिकाणी की सामासिक शब्दाचा विग्रह करत असताना आपल्याला त्या ठिकाणी की कसा त्या ठिकाणी करायचा आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला काय वापरायचे वा किंवा अथवा. आता अर्थाच्या दृष्टीने कोणता याच्यामध्ये त्या ठिकाणी शब्द बसतोय वा बसतोय किंवा बसतोय का अथवा बसतोय हे त्या ठिकाणी आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आता इथं जर म्हटलं की बरे वाईट या बरे वाईट सामासिक शब्दाचा विग्रह करत असताना आपल्याला असं त्या ठिकाणी लिहावं लागेल. त्याचा विग्रह करत असताना बरे किंवा वाईट. आता त्यानंतर दुसरा जो उदाहरण त्या ठिकाणी आहे पाप पुण्य. आता बघा याच्यासाठी आपल्याला पाप अथवा पुण्य
आता इथं आपण अथवाचा वापर केला आणि इथं किंवाचा वापर, म्हणजेच किंवा अथवा वा या जर उभयन्वय अव्ययाचा वापर करून आपण सामासिक शब्दाचा विग्रह जेव्हा करतो तेव्हा त्या सामासिक शब्दाचा प्रकार द्वंद्व समासातला वैकल्पिक द्वंद्व समास हा त्या ठिकाणी प्रकार असतो. आता अशा स्वरूपाने आपल्याला हा प्रकार त्या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. मग आता आपण आणि व पाहिला, वा किंवा अथवा पाहिला, आणि व म्हटलं की इतरे इतरेतर द्वंद्व समास म्हणायचं. वा किंवा अथवा या शब्दाचा आपण जर वापर केला असेल सामासिक शब्द विग्रह करताना तर त्याला म्हणायचं वैकल्पिक द्वंद्व समास त्या ठिकाणी म्हणायचं. आणि त्या आता वैकल्पिक अथवा वा किंवा अथवा जर आपण वापरला असेल त्याला वैकल्पिक द्वंद्व समास म्हणायचं. म्हणजे जर प्रकार विचारले तर तुम्हाला हे प्रकार त्या ठिकाणी लक्षात असणं गरजेचे त्या ठिकाणी आहे. त्यानंतर याच्यातला शेवटचा प्रकारामधला भाग आहे तो भाग समाहार द्वंद्व समास. आता काय करायचं की समाहार द्वंद्व समास. आता समाहार द्वंद्व समास त्या ठिकाणी कसा येतो, याला कोणत्या अव्ययाचा उपयोग त्या ठिकाणी केला जातो आणि सामासिक शब्दाचा विग्रह केला जातो. तर समाहार द्वंद्व सामासिक शब्दाचा विग्रह करत असताना एकच अव्यय त्या ठिकाणी वापरलं जातं हे आपण लक्षात ठेवायचं. आता कोणतं अव्यय वापरलं जातं, वगैरे वगैरे या वगैरे शब्दाचा उपयोग केला जातो कशामध्ये, समाहार द्वंद्व समासामध्ये. म्हणजे की द्वंद्व समासामधला जो प्रकार आहे समाहार द्वंद्व समास, ज्या ज्या वेळेस वगैरे शब्द लागून सामासिक शब्दाचा विग्रह त्या ठिकाणी झाला असेल त्या त्या वेळेस त्या सामासिक शब्दाचा प्रकार त्या ठिकाणी कोणता असेल, समाहारी द्वंद्व समास त्या ठिकाणी असेल असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येतं. तर उदाहरणार्थ त्याचे उदाहरण घेऊ आपण. मी भाकर हे उदाहरण आहे. दुसरं उदाहरण त्या ठिकाणी घेऊ भाजी पाला. हे दोन उदाहरण त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी घेतल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी की या सामासिक शब्दाचा विग्रह करता येईल. आता बघा मी भाकर वगैरे. मीठ भाकर वगैरे. आता समाहार द्वंद्व समासामध्ये कसं असतं बघा, लक्षात घ्यायचं की वगैरे शब्द आला का नाही मग हा शब्द काय सांगत असतो की एवढ्यावरच भागतच नाही, मग मीठ आहे भाकर आहे आणि आणखीन काही त्या ठिकाणी असेल त्यावेळेस त्या ठिकाणी की मीठ भाकर वगैरे वगैरे मध्ये सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आल्या. म्हणजेच वगैरे शब्दाचा जेव्हा जेव्हा आपण सामासिक शब्दाचा विग्रह करत असताना त्याचा वापर करू तेव्हा त्या ठिकाणी द्वंद्व समासामधील त्या ठिकाणी समाहारी द्वंद्व समास हा प्रकार त्याचा त्या ठिकाणी असतो. आता उदाहरणार्थ भाजी पाला. भाजी पाला वगैरे. भाजीपाला वगैरे. आता बघा भाजी पाला वगैरे, मग वगैरे या शब्दाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा समाहारी द्वंद्व. मग लक्षात ठेवायचं वगैरे शब्दाचा जर वापर करून त्या सामासिक शब्दाचा विग्रह झाला असेल, वगैरे शब्द आला असेल, उदाहरणार्थ मीठ भाकर वगैरे असं जर शब्द त्या ठिकाणी आला असेल तर त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, समाहारी द्वंद्व समास. तर अशा स्वरूपाने आपल्याला
द्वंद्व समासाचा पुन्हा अभ्यास केलेला आहे। हा तिसरा प्रकार आहे। द्वंद्व समासामध्ये तीन घटक आपण पाहिले की ज्या समासामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची असतात त्याला द्वंद्व समास असे म्हणतात। द्वंद्व समासाचे प्रकारामध्ये त्या ठिकाणी जेव्हा आणि व हे दोन उभयन्वयी अव्ययाचा उपयोग करून सामासिक शब्दाचा आपण जेव्हा विग्रह करतो तेव्हा त्या ठिकाणी इतरेतर द्वंद्व समासाचा तो प्रकार असतो जेव्हा आपण त्या ठिकाणी की वा किंवा अथवा अशा शब्दाचा त्या ठिकाणी उपयोग करतो तेव्हा त्या ठिकाणी वैकल्पिक द्वंद्व समासाचा तो प्रकार असतो। आणि तिसरा प्रकार वगैरे शब्द वापरून जर त्या ठिकाणी सामासिक शब्दाचा विग्रह केला असेल तर त्याला समहारी द्वंद्व समास हा त्याचा प्रकार असतो। अशा स्वरूपाने आपल्याला द्वंद्व समासाबद्दल त्या ठिकाणी माहिती देता येते। हे प्रकार त्या ठिकाणी आपल्याला येणं अत्यंत गरजेचं आहे। तुम्ही जर प्रयत्न केला तर ते सहज शक्य आहे। ते आपल्याला त्या ठिकाणी की परीक्षेमध्ये अशा स्वरूपाचे प्रश्न त्या ठिकाणी येतात त्यावेळेस आपल्याला याचे गुण निश्चितच त्या ठिकाणी काय होतील मिळतील। आता हे तीन प्रकार आपण आतापर्यंत त्या ठिकाणी पाहिले। आता चौथा प्रकार आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत। चौथ्या प्रकारामध्ये त्या ठिकाणी की बहुविरही समास असं त्या ठिकाणी चौथा प्रकार आपल्याकडे त्या ठिकाणी आहे। आता बहुविरह समासामध्ये तो कसा आहे त्याची व्याख्या काय आहे चौथा त्या ठिकाणी बघू आपण। बहुविरही समास हा स्वतंत्र प्रकार आहे। बहुविरही समास हा चौथा प्रकार आहे। तर मी या प्रकाराची व्याख्या त्या ठिकाणी काय केलेली आहे ज्या सामासिक शब्दातील दोन्हीही पदे महत्त्वाची नसतात की दोन्हीही पदे त्या ठिकाणी महत्त्वाची नाहीत पण त्या पदापासून आपल्याला वेगळाच अर्थ प्राप्त होतो। जेव्हा वेगळाच अर्थ प्राप्त होतो तेव्हा त्या समासाचा प्रकार हा कोणता असतो बहुविरही समासाचा त्या ठिकाणी तो काय असतो प्रकार त्या ठिकाणी असतो। मग त्या प्रकारातले आपल्याला आता उदाहरण आपण घेऊ। त्याच्यामध्ये अनंत असा सामासिक शब्द आहे। दुसरा आहे अनाथ, तिसरा आहे कमल नयन, कमल नयन। चौथा त्याच्यात उदाहरण आहे नापसंत। आणि पाचवा आहे पंचमुखी। आता अशा स्वरूपाचे सामासिक शब्द आहेत। आपण बहुविरह समास त्या ठिकाणी पाहतो। मग बहुविरह समासामध्ये व्याख्याच आपल्याला कशी त्यांनी केली आपल्याला दिलेली आहे ज्या सामासिक शब्दामध्ये दोन्हीही पदे महत्त्वाची नाही। आता त्या ठिकाणी की आपल्याला दोन्हीही पदे महत्त्वाची नाहीत म्हणजे की आता जसं आपण अधिक नंत किंवा अनंत असा शब्द त्या ठिकाणी अनंत तर हे दोन्हीही पदे त्या ठिकाणी महत्त्वाची नाहीत। या पदापासून आपल्याला काय होतं वेगळाच त्या ठिकाणी अर्थ प्राप्त होतो। मग आता कसा वेगळा अर्थ प्राप्त होतो तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं नाही अंत ज्याला तो, नाही अंत ज्याला असं ज्याला तो म्हणजे असा तो असा तो। आता तो म्हणजे काय ज्याला अंत नाही। अंत त्या ठिकाणी जेव्हा असा स्वरूपाचा शब्द येतो ज्याला अंत नाही असा तो
मग कशी कुणाला अंत नाही तर आपण शेवटी काय म्हणतो देवाला अंत नाही. अशा स्वरूपाची मग तिसराच अर्थ बघा अंत नाही नाही अंत ज्याला असा तो म्हणजे कोण देव अशा स्वरूपाचा अर्थ आपल्याला प्राप्त होतो. अर्थात अनाथ नात नाही त्याचा समासिक शब्दाचा विग्रह करताना नात नाही ज्याला तो म्हणजे की त्याला कुणी नातच नाही. नात या शब्दाचा अर्थ काय नात त्याचं कुणीच नाही त्याचं नातेवाईक कुणीच नाही म्हणून तो काय आहे अनाथ. अशा स्वरूपाचा त्याचा अर्थ त्या ठिकाणी होतो. आता कमल नाही या शब्दाचा त्या ठिकाणी कशा स्वरूपाचं कमला सारखे नयन असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. कमल नयन म्हणजे कमला सारखे डोळे असं त्याचा कमल नयन असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी होतो. ना पसंत मग काय आपल्याला त्या ठिकाणी की नाही पसंत नाही पसंत तो ना पसंत असा त्या ठिकाणी अर्थ होतो. पंचमुखी आता पाच मुखे आहेत ज्याला ती म्हणजे की पाच मुखी आहे जिला असं असेल जिला जिला म्हणजे जिला ती ती म्हणजे देवी असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी प्राप्त होतो. गजानन गजा असा आनंद असा आपल्याला त्या ठिकाणी अर्थ त्या ठिकाणी प्राप्त होतात. अशा स्वरूपाने आपण सामासिक बहुवीर समासाचा ज्या बहुवीर समासामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची नसतात त्यापासून वेगळाच अर्थ प्राप्त होतो त्या समासाला बहुवीर समास असे म्हणतात. वेगळा अर्थ प्राप्त झाला की त्या ठिकाणी त्याला काय म्हणायचं बहुविरही समास. तर अशा स्वरूपाने आपण आज जो घटक होता सामासिक शब्द समासाचे प्रकार आपण मुख्य प्रकार आणि त्याचे उपप्रकार हे सगळे त्या ठिकाणी आजच्या तासिकेला त्या ठिकाणी घेतलेले आहेत. निश्चितच याचा तुम्हाला परीक्षेसाठी त्याचा उपयोग होईल. तर आपण तासिकेची वेळ इथं संपली आपण इथं थांबूया.